मी एक कापूस उत्पादक शेतकरी असून इथं CCIला आमचा बाकीचा कापूस आज विक्रीसाठी आणलेला आहे आणि बाकीचा माल आमचा अजून घरी पडलेला आहे. कारण शासनाचं जे कपास किसान ॲप आहे त्यावर स्लॉट बुकिंग पण होत नाही वेळेवर. आमची 2 महिन्यापासून नोंदणी केलेली होती. आज एक स्लॉट बुक झाला. अजून माझा जवळजवळ निम्मा कापूस घरी पडलेला आहे. तर शासनाला सर्व शेतकऱ्यांकडून विनंती आहे की त्यांनी त्यांच्या CCIच्या ज्या काठी आहेत त्या शिथिल कराव्यात, हीच सगळ्या शेतकऱ्यांकडून विनंती आहे. आणि जी 27 तारीख त्यांनी शेवटची ठेवलेली आहे खरेदीची, ती वाढवून तिच्यात मुदत वाढ करावी हीच विनंती आहे शासनाला. खाजगी व्यापारी घेत आहेत 7,100 7,200 रुपये आणि CCIला अजून आम्ही आमचा माल विक्री झालेला नाही, तर कळेल काय भावाने मोजतात ते. CCIला कापूस विक्रीसाठी आणलेला आहे आणि ते स्लॉट बुक व्हायला एवढा त्रास होतो की 50-50 मोबाईल धरून बसले तरी स्लॉट बुक होत नाही. हा शनिवार गेला, तो शनिवार गेला, प्रत्येक शनिवारी नंबर लागत नाही. आता कसा तरी नंबर लागला. प्रत्येकाचा एवढा कापूस पडलेला आहे घरी, अजून भरपूर कापूस पडलेला आहे. तर ते व्यापारी 69-70 असा कापूस आहे, तसा कापूस आहे, इथं पण आलं की तेच राहतं. इथं तुमची मुदत ही 27 तारीख सांगितली आहे सरकारने. ती मुदत वाढण्याचा प्रयत्न करायला पाहिजे सरकारने. इथं आमचा कापूस सर्व फुकट भाव मागताय व्यापारी. एवढी विनंती करतो, दुसरं काय बोलू शकतो आम्ही.